संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, सध्या मी जो विषय तुम्हाला सांगणार आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता सध्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनामध्ये जो काही लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला, तर अनेक जण त्याच्यावरती बोलत आहे की महिलांना लाठीचार्ज झाला, मुलांना मारल्या गेलं, वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण स्टेटस ठेवतोय, त्याला विरोध म्हणून प्रत्येकजण सोशल मीडियावरती प्रत्येकजण म्हणजे ज्याचं कोणी नीट पेपरला कोणी नव्हतं, घरातलं कोणी नव्हतं किंवा जवळचंही कोणी नव्हतं, असे सुद्धा त्या प्रोटेस्टला सपोर्ट करत आहेत. प्रत्येकजण सपोर्ट करत आहे. चांगली गोष्ट आहे. एखादा अन्याय होत असेल तर समाजामधून त्या गोष्टीला विरोध करणं ते चांगलं आहे. आणि असं जर कुठं होत असेल तर तो विरोध केला गेला पाहिजे. कारण काय आहे की समाजाने चुकीच्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध झालाच पाहिजे, हे त्या ठिकाणी मान्य करतो. नीटचे पेपर झाले, रिझल्ट लागला, अनेक जण आता त्या ॲडमिशनच्या कामाला जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते लागले. आपण त्या अन्यायाच्या विरोधात बोलतोय, परंतु आपल्याच एका भगिनीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये किती लोकांनी त्यावरती बोलल्या गेलंय, किती लोकांनी त्याला विरोध केला गेलाय. प्रत्येकजण स्टेटस ठेवतोय. म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात असेल, कोणाच्या विरोधात असेल, त्यावेळेस आपल्याला आपण नोकरीला आहोत, कुठं आहोत याचं भान नाही. परंतु आपल्या एका भगिनीला एका मुख्याध्यापकाने बांबू आणून इतकं मारलं, अक्षरशः त्या पायातून पाणी यायला, म्हणजे आता एवढं मारलं की ते पायातून पाणी, एवढी जखम झालेली की ते पाणी येत होतं. नंतर 2-3 दिवसानंतर ती जखम ज्यावेळेस अजून हे झाली तर त्या याच्यामधून पाणी यायला सुरुवात झालेली होती. हे अक्षरशः एवढं मारलं. एका महिलेला पायाखाली तोडून मारणं, बांबूनं मारणं, मुलांसमोर मारणं. म्हणजे आज विचार करा की त्या आपल्या भगिनीचा काय मेंटॅलिटी, तिची काय झाली असेल की एवढ्या लोकांमध्ये त्यांनी मार खाल्ला. असं असताना आपले किती शिक्षण सेवक आहेत की त्यावरती आवाज उठवलाय. किती शिक्षण सेवकांनी ग्रुपमध्ये मेसेज शेअर केलेत. किती शिक्षण सेवकांनी या विरोधामध्ये मंत्र्यांना प्रश्न विचारलाय. किती शिक्षण सेवकांनी आपल्या फेसबुकवरती स्टेटस टाकले, व्हॉट्सअपला स्टेटस टाकले, किती लोकांनी टाकले हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मी अनेक पत्रकारांना फोन केला, ती बातमी व्हायरल केली, त्यामुळे कुठेतरी थोडीफार ती बातमी त्या ठिकाणी आली. परंतु त्यानंतर काय, जर एका शिक्षण सेविकेला आज आपल्यामधल्या असा अन्याय होत असेल, हे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणं आपण बघतो की मेंटली हॅरॅसमेंट वगैरे हे गोष्टी सुरू आहेत. मग त्यावरती कधी बोलणार. इथं स्वतःवरती आलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लोक बोलत नाही आणि तुम्ही दिल्लीचे स्टेटस ठेवायला लागले, दिल्लीच्या प्रकरणावरती बोलायला लागले. पहिलं घरातलं बघा. आज गेल्या 2-4 दिवसापासून मी बघतोय की प्रत्येकजण एखादं स्टेटस ठेवलं की असं झालंय, हे अन्याय झाला, त्यानं प्रत्येकजण बोलायला. अरे आपल्या भगिनीला मारलं सकाळी, संध्याकाळपर्यंत तिथं दुपारपर्यंत कोणी पोलीस सुद्धा आलेलं नव्हतं. एवढा दबाव त्या ठिकाणी होता. म्हणजे मी राहुल कुलकर्णी पत्रकार यांना फोन केला, त्यांना डिटेल्स पाठवल्या. मी अनेकांना फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला, नेत्यांना फोन केला, शिक्षकांचे आवडते आमदार प्रशांत बंबला फोन केला, त्यांनाही पाठवले डिटेल्स. मी तो माणूस पण काही बोलला नाही. आम्ही परत आता फोन करून विचारणार आहे. पण यावरती एका महिलेवर तिथं कुठल्या तरी एसपीने एका महिलेला चापट मारली. हे अख्ख्या भारतामध्ये आता त्याच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली. प्रत्येकजण त्याला बोलतो की महिलेवरती हात हे झालं, ते झालं. इथं मार खाल्लाय ना. इथं जर आपण न्याय देऊ शकत नसू तर बाकीच्या गोष्टीवरती, त्या एवढ्या दिल्लीच्या प्रकरणावरती बोलायला आपण म्हणजे एवढे हे नाही आहेत. इथं घरातलं प्रकरण आपल्याला
त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही आपण आणि दिल्लीच्या प्रकरणावरती बोलायला सुरुवात करते. मला असं वाटतं की अन्याय हा आपल्या आजूबाजूला जो होतोय ना त्यावरती पहिलं बोलायला सुरुवात करा. त्या भगिनीला न्याय मिळणं हे गरजेचं आहे. त्याविरोधात आपल्याला आवाज उठवणं हे सुद्धा गरजेचं आहे. पण यावरती कोणी बोलायला तयार नाही, अजून सुद्धा कोणी बोललं नाही. तिच्यावरती कलम, त्यांनी जे कलम घेतलेत पोलिसांनी, काय कलम घेतलेत ते कलम सुद्धा सांगतो. बघा कलम काय घेतलेत तर. आणि गुन्हा काय दाखल झालाय, काय गुन्हा दाखल झालाय, काही नाही. म्हणजे तो शिक्षक आज बाहेर आहे, फक्त त्याचं निलंबन झालंय आणि निलंबनामध्ये अर्धी पगार मिळते. त्याला बडतर्फ केलं नाहीये, फक्त निलंबन केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे होतं? आता त्याच्यावरती कलम काय लावल्यात? 2015 कलम 75 अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा. दुसरा काय लावलाय? कलम 181/1. तिसरं कलम काय? 352. कलम आहे 351/2. कलम 351/3. आता याच्यामध्ये जर आपण या कलमाचा जर थोडासा अभ्यास केला ना, तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय आहेत कलम. काही नाही की एखाद्या मुलावर 18 वर्षाखालील जाणीवपूर्वक क्रूर वागणूक करणे, मारहाण करणे, मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे, दुर्लक्ष करणे, बस मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे, हे यामध्ये कलम आहे. शिक्षा काय आहे तर गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कारावास व दंडाची तरतूद आहे. दुसरा कलम लावले ती 118(1). काय नाही, स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीला हाट करणे म्हणजे मारहाण करून शारीरिक वेदना, दुखापत किंवा अशक्तपणा निर्माण करणे. कारावास काय? दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. तिसरं कलम काय लावलं यांनी की कलम 352. काय नाही, जाणीवपूर्वक अपमान करून समोरच्या व्यक्तीला चिथावणी देणे किंवा शांतता भंग होईल असं वर्तन करणे. कारावास आणि दंड काही नाही. चौथं आहे 351/2. गुन्हेगारी धाक देणे, एखाद्याला इजा करण्याची धमकी देणे. धमकी देणे तुम्हाला आपण पण एखाद्या वेळेस बोलत असताना धमकी देतो ना, काय होतं आपलं? तुम्ही एखाद्या पोलिसांनी सांगितलं यानं मला मारायची धमकी दिली, काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला पण माहिती. 5वं कलम आहे 351/3. काय दिलं की गंभीर स्वरूपाची धमकी देणे. गंभीर स्वरूप म्हणजे पहिलं धमकी देणे आणि दुसरं कलम काय तो गंभीर स्वरूपाची धमकी देणे, जीव घेण्याची, गंभीर दुखापत करण्याची. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी लावलंय. पहिली काय आहे की फक्त धमकी देणे की मी तुला बघतो, आणि दुसरं काय की मी तुला मारतो. हे कलम आहेत 2. आता याच्यामध्ये स्वरूप जर बघितलं काय आहे की त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर या FIR मध्ये नमूद केलेल्या कलमावरून अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन, मारहाण, दुखापत, अपमान आणि धमकी दिल्याचा आरोप नोंदवण्यात आल्याचे दिसते. कोणाचं दिसतंय? अल्पवयीन मुलासोबत. नेमकी घटना म्हणजे विचार करा, हे त्यामध्ये दिलंय. मारले कोणाला? मुलांना तर मारलंय, पण त्या महिलेला ज्या मारलं ना, बांबूने एवढं मारलंय की अक्षरशः सांगितलंय ना की त्या जखमामधून आता पाणी यायला सुरुवात झाली. एवढं मारलंय. एवढं मारलेलं असताना सुद्धा त्याच्यावरती काय गुन्हा दाखल झालेला आहे? म्हणजे बेल मिळाली ना त्याला, नॉन बेल मिळाली. आज तो बाहेर आहे आणि काही सिद्ध जर झालं नाही किंवा पालकांनी पैसे देऊन जर समजा त्या व्यक्तीनं थोडंसं हे केलं, मॅनेज केलं, ते बी सांगतील की नाही मारलं नाही, थोडंसं हे केलं होतं, झालं. काय सिद्ध झालं त्याच्यामध्ये? त्या महिलेला जे मारलं त्यावरती काय गुन्हा दाखल केलाय यामध्ये त्या FIR मध्ये तुम्ही बघावं, तुम्ही सांगा सर्वजण. आज जर आपण म्हणजे एखाद्या महिलेकडे जर 2 सेकंद बघितलं, 10 सेकंद बघितलं तर ती त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते. आज एवढं मारलंय पायाखाली तरी सुद्धा तुम्ही तो गुन्हा दाखल करत नाही. आणि बेल मिळाली, बेल मिळाली, बाहेर आहे. यावरती पहिलं बोलायचं शिका. हा अन्याय आपल्यासोबत झालेला आहे. यावरती हा जो न्याय आहे ना, कारण प्रशासन व्यवस्थेनं हे का दाबले गेले, सरकारनं का दाबलंय, किंवा सरकार यामध्ये काय करतंय, या मुद्द्यावरती बोलणं गरजेचं आहे. आज आपण बाकीच्या महिलांवरती जे अत्याचार होतोय त्यावरती बोलतोय. पहिला आपल्या याच्यावरती बोला. आणि अजूनही वेळ आहे, तो प्रकरण दाबल्या जाते. सगळ्यांनी एकदा आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि विनंती करतो की हा व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत गेला पाहिजे,
कारण मागच्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतर थोडंसं तो व्हायरल झाला आणि थोडंसं त्या लोकांपर्यंत गेल्यामुळं ते दबाव वाढला. परंतु जास्तीत जास्त जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर 100% सांगतो की ह्या प्रकरणाला पुन्हा आपण त्याच्यावरती दबाव निर्माण करू शकतो आणि ते दबाव निर्माण करण्याचं काम तुमचं एक शेअर करू शकतं. जास्तीत जास्त प्रकरण जाऊ द्या. मी सुद्धा परत एकदा पत्रकारांना बोलून आज मी परत एकदा बोलतोय. तुम्ही सुद्धा बोला आणि आपल्याला ते दिल्लीचं आहे, सपोर्ट आहे. एखाद्या चांगला मुद्दा असेल तर त्याला निश्चित सपोर्ट असेल, पण एखाद्या मुद्द्याच्या बाहेरून जाऊन जर आंदोलन भरकटत असेल, वेगळे मुद्दे येत असतील तर निश्चित त्याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मुद्द्यावरती कुठल्याही विद्यार्थी चळवळीला कधीच विरोध नाही आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.